नमस्कार मित्रांनो, गोल्ड ब्रेकरमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे आपला हा गोल्ड रिॲक्ट आणि रिस्पॉन्स का करत नाही आहे ह्याच्यावरती आहे. कारण आपण बरेच दिवस झालं बघतोय, की मार्केट जे आहे गोल्डचं हे तिथल्या तिथंच फिरताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे साइडवेजमध्येच आहे. तर त्याची कारणं काय आहेत? तो कधी रिॲक्ट होईल? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे हा एज्युकेशन बेसवरती तयार केलेला आहे. आणि जर तुम्हाला निवेश करायचे असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी नक्कीच हेल्प घ्या. ओके, तर आपण पुढे बघूयात की मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर गोल्डचं मार्केट जर बघितलं तर आपण बरेच दिवस झालं तर एका रेंजमध्येच आपल्याला जाताना दिसून येतं आहे. त्याचं जर बघायला गेलं तर त्यांनी एक स्ट्रॉंग सपोर्ट बनवला आहे 3317 आणि 3320 मध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट बनवलेला दिसतो की तो तिथपर्यंत येतो आणि तिथून पुन्हा तो सपोर्ट घेऊन वरती जातोय. तर हे जे आहे तर काय झालेलं नक्की काय आहे? इतके न्यूज येतात त्यात एवढे इव्हेंट झाले. मग मार्केट का रिएक्ट करत नाही आहे? तर त्याची कारणं काय आहे? कच्च्या तेलामध्ये गिरावट आहे. म्हणजे कच्चं तेल जर खाली पडतंय म्हणजेच मिडल ईस्टचा काहीतरी काही ना काही प्रॉब्लेम आहे म्हणजे न्यूज आहे. पण अ, मग ती स्ट्राँग नसावी. का? तर गोल्ड सेल झोनमध्येच आहे. गोल्ड बाईंगमध्ये नाही आहे. मग गोल्ड जर बाईंगमध्ये नाही आहे, तर मग कच्च्या तेलामध्ये गिरावट येते. म्हणजे ही जी न्यूज आहे ही इतकी स्ट्राँग नसावी. इक्विटी तुटत आहे, कच्च्या तेलामध्ये तेजी आहे, म्हणजे मिडल ईस्टचा काहीतरी गोष्ट असणार आहे किंवा काहीतरी खबर असणार आहे. अशी न्यूज आहे जी कच्च्या तेलासाठी महत्त्वाची आहे. पण हे जरी असलं तरी सोन्यामध्ये तेजी येत नाही आहे. मग सोन्यामध्ये तेजी नाही म्हणजे एवढी मोठी न्यूज नाही. लाँग टर्मचीच भीती असती तर सोन्याने रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड होणं गरजेचं होतं. आता रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड ह्याच्यामध्ये पण फरक आहे. बघा, कसा ते मी तुम्हाला सांगते. रिॲक्ट जे आहे ना, इक्विटी मार्केट आणि कच्चं तेल हे लगेच रिॲक्ट होतं. म्हणजे एखादी छोटीशी न्यूज आली तर ते रिॲक्ट होताना दिसतं आपल्याला. पण गोल्ड जो आहे हा नेहमी रिस्पॉन्ड करतो म्हणजे काय करतो? तर गोल्ड जेव्हा एखादी न्यूज येते किंवा एखादा इव्हेंट होतो, तर गोल्ड त्याला त्याची वस्तुस्थिती समजून घेतो. त्याच्यावर त्याची तीव्रता समजून घेतो आणि मग त्याच्यावर ॲक्शन घेतो. म्हणजे गोल्ड हा काय आहे? रिस्पॉन्ड करणारा मार्केट आहे. मग आता तो रिस्पॉन्ड का करत नाही आहे? तर त्याला ती मेजॉरिटीच नाही आहे. म्हणजे त्याला ते जिओपॉलिटिकल्स इश्यू जे आहेत, त्याच्यानंतर टेरिफचे इश्यू आहेत, हे त्याला कव्हर नाही होत आहेत. म्हणजे तेच चाललंय. 5-6 महिने झाले तेच चाललंय. जेव्हा त्याला ते स्ट्राँग होतं, त्याला आता काहीतरी नवीन हवं आहे. तर मग नवीन येण्यासाठी काय म्हणजे आता नवीन गोष्टींकडे आपल्याला कुठे लक्ष द्यायला पाहिजे, हेही आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. आता तसं बघायला गेलं तर कॉपर जर बघायला गेलं तर कॉपर पण खालच्या लेव्हललाच आहे. म्हणजे खालीच येतंय. म्हणजे नि मला तो शब्द आठवत नाही आहे. लो लेव्हलला दिसत आहे. म्हणजे त्याची प्राईस जी आहे ती लो लेव्हलला आहे. तर मग त्याचं ते का? तर तसं बघायला गेलं तर यूएसचं टेरिफ आणि चायनामुळे ॲज ऑन न्यू मेटलसोबत हे म्हणजे आता मेटल जर आपण घेतलं तर मेटलसाठी रिलेटेड यूएस आणि चायना हे 2 महत्त्वाचे देश आहेत, बरोबर? आणि ते जो यूएसचा टेरिफ झाला आहे. बरं, आता समजलं हे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी आहे. बरं, आता आपण असं बघूयात की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी आहे, पण इक्विटी खराब दिसून येत आहे. आणि तसंही बघायला गेलं तर इक्विटी ही चंचल असते, की कसं होतं की एखादी छोटीशी गोष्ट जर का झाली, म्हणजे एखादी छोटासा इव्हेंट जरी झाला, तरी इक्विटी जी आहे ही लगेच त्याच्यावर रिॲक्ट होते आणि ते आपल्याला दिसून येतं. आणि कच्चं तेल आणि अँटिक म्हणजे हे सगळं जे मी बोलतीये ह्या सगळ्यांचा म्हणजे कच्चं तेल, कॉपर, त्याच्यानंतर इक्विटी ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा गोल्डवर पडत असतो आणि त्याचा रिप्लेसमेंट म्हणजे मार्केट गोल्डचं हे अप अँड डाऊनमध्ये येतं. म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. मग कच्चं तेल आणि कॉपर पण अँटिकमध्येच आहे. मग असं काय आहे? असं कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्याकडे ज्याच्यामुळे ह्याच्यावरती सोन्यावरती दबाव येत आहे?
कच्चं तेल रिॲक्ट करत आहे, हे बघणं गरजेचं आहे. आता जर आपण बघायला गेलं तर US पण डाटाचा इम्पॅक्ट बघितला. त्याच्यानंतर फेडरल रिझर्व्हची जी अ, 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 जी अ, अ, यु युन काय त्याला म्हणतात, हे बनलेली आहे, युनिव्हर्सरी बनलेली आहे. हां, त्याच्यामध्ये 45 लोक म्हणत आहेत की फेडरल रिझर्व्ह म्हणजे फेडरलचे लीडर जे आहे, लीडरशिप आहे ही चेंज झाली पाहिजे. बरोबर आहे. मग तो विषय चालू आहे. त्याच्यानंतर टेरिफचा विषय आहे, जिओ पॉलिटिकलचे इश्यू आहेत. त्याच्यानंतर चायनाचा डाटा आहे. म्हणजे आता जर चायनाचं बघितलं तर Q2चा ग्रोथमध्ये दिसला, Q2चा ग्रोथमध्ये दिसला. H1 जो आहे तो बेस मेटलमध्ये आपल्याला सपोर्ट करताना दिसून आला. इंटरेस्ट रेट जे आहेत हे कट नाही होणार आहेत. मग अजून असं काय हवंय? म म हे एवढं सगळं जर होऊन मार्केट जर रिॲक्ट होत नसेल, तर असं काय आहे? तर बघायला गेलं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे जी चालू आहे पेंटागॉनमध्ये. पेंटागॉनमध्ये हालचाल चालून दिसून येत आहेत. आता बघा, तर US, चायना आणि तायवानला घेऊन आणि त्या म्हणजे हे जे चालू आहे हे कशामध्ये चालू आहे, तर US, चायना आणि तायवान यांना घेऊन आहे. आणि ह्यांना सपोर्ट करणारे देश कुठले आहेत, तर ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरिया. पण साऊथ कोरियाला बिझी ठेवलं आहे कुणी, तर नॉर्थ कोरियाने बिझी ठेवलेलं आहे. बाकीच्या कंट्री काय एवढ्या मोठ्या नाही आहेत. म्हणजे त्या आणि इंडिया जे आहे त्या ॲज ऑन न्यूट्रलमध्ये आहेत. आता हा जो इम्पॅक्ट आहे हा जिओपॉलिटिकल साईडनी मोठा दिसून येतोय. पण हा विषय लगेच येणारा नाही आहे. ह्याला आपल्याला 5-6 महिने जातील आणि हे 5-6 महिने आपल्याला ह्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ह्या 5-6 महिन्यामध्ये जर इथे पेंटागॉनमध्ये काहीतरी हालचाली चालू आहेत, तर US, चायनामध्ये काहीतरी तर होणार आहे. आणि काय आणि ह्यांना जर हे सगळे देश सपोर्ट करणार आहेत, तर काहीतरी मोठं मेजर होऊ शकतं. पण हे लगेच नाही होणार. बघा, मी परत एकदा सांगते, हे लगेच नाही होणार. पण ह्या 5-6 महिन्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला न्यूज येण्याची शक्यता आहे. तर ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित गोल्डचं जे मार्केट आहे ह्याच्यावरती रिस्पॉन्ड करेल. दुसरी गोष्ट आहे की जपानमध्ये ह्या संडेला इलेक्शन्स आहेत. आणि ह्या इलेक्शन्सच्या आधी काहीतरी डिक्लेरेशन्स येतील आणि ह्या डिक्लेरेशनमध्ये पण आपल्याला काय होऊ शकतं, मार्केट जे आहे ते रिॲक्ट होताना दिसून येऊ शकतं. अजून एक मेजर गोष्ट आहे. तर ही मेजर गोष्ट कसली आहे, तर US रेस अर्थ रिफाईन बिट ऑफ केमिस्ट्री टू ब्रेक चायना डिमांड्स. बरोबर आहे. तर ही जी न्यूज आहे, जर चायनाच्या हातातून डिमांड्स निघून जातंय, तर मात्र US आणि चायनाचं टेन्शन येताना दिसून येईल. आणि हे सगळं जे आहे हे गोल्डला रिॲक्ट होताना आपल्याला जे ह्याच्यावरती मार्केट जे आहे हे रिस्पॉन्स करेल. गोल्डचं मार्केट आहे तर रिस्पॉन्ड करेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, मेजर गोष्टी, ह्याच्यावरती आपल्याला बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये आता गोल्ड थकलाय, जुन्या गोष्टीला थकलाय, त्याला नवीन पाहिजे. आता नवीन गोष्टी काय आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. परत त्याच्या ज्या नवीन ज्या अपडेट्स येतील तेही मी तुमच्यापर्यंत पोचवेन. पण त्याच्यासाठी तुम्हाला आमचा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून घेणं खूप गरजेचं आहे. तर मी तुम्हाला ज्या मेजर गोष्टी आहेत, ज्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.